सांगा सर, काय सांगाल? अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आपली खाण आपल्या स्वतःला मिळाली आहे महाराष्ट्राची. तुम्ही मोठी मेहनत केली याच्यामध्ये. चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा ऊर्जा मंत्री असताना मोठी मेहनत होती. आज पहिली रॅक इथे आलेली आहे. मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राज्याच्या ज्या वीज निर्मिती कंपनी आहेत त्यांना त्यांच्या मालकीची खाण देण्याचा निर्णय हा त्या काळामध्ये झाला आणि त्यातनं आपल्या महाजेनकोला छत्तीसगड राज्यामध्ये गरेपालमा ही खाण त्या ठिकाणी प्राप्त झाली. आपण त्याचा MDO केला आणि सगळे अडथळे पार करून एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, जनसुनावणी, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे जे काही त्याला क्लिअरन्सेस लागतात हे सगळे करून त्याचं बॉक्स कटिंग झालं आणि आज पहिला रेक हा या ठिकाणी आलेला आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आता आपलं कोळशाकरताचं अवलंबित्व हे कमी होणार आहे. दुसरं, या कोळशाचा ग्रेड अतिशय चांगला आहे. जवळपास 4300 GCVचा हा कोळसा असल्यामुळे आपल्या वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोल मिळतो आहे. आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल आणि त्यासोबत त्याची कॉस्ट आपली कमी होईल, एन्व्हायरमेंटवर त्याचा इम्पॅक्ट कमी होईल आणि म्हणून एक व्हॅल्यू प्रपोजिशन या माध्यमातून तयार झालेलं आहे. ज्यावेळी बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळेस आम्ही याची सुरुवात केली. जवळपास या सगळ्या याला 6-7 वर्ष लागले, 8 वर्ष लागले. पण आज आता हा कोळसा मिळाल्यानंतर या खाणीचं आयुष्य पुढचे 77 वर्ष आहे. त्यामुळे कोळशाची कुठलीही कमतरता ही आपल्याला पडणार नाही. चांगल्या क्वालिटीचा कोळसा आपल्या स्वतःच्या खाणीतनं आता आपल्या महाजेनकोला मिळणार आहे आणि म्हणून महाजेनकोचे MD राधाकृष्णन ज्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन हे सगळं जे लास्ट माईलचं काम आहे हे पूर्ण केलं, त्यांचं मी अभिनंदन करतो. महाजेनकोच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या कोळशामुळे विजेचे भाव कमी करण्यात आम्हाला अजून यश येईल. उत्पन्न करतात किती कमतरता होईल आणि महत्त्वाची गोष्ट की असं आहे की किती क्षमता वाढेल. असं आहे की आपल्याला आज जो कोळसा मिळतो तो 2800, 2900, 3200 GCVचा कोळसा आहे. थेट जर 4300 GCVचा मिळाला तर आपण समजू शकता किती मोठा परिणाम याचा होणार आहे. त्यामुळे जेवढा कोळसा आपण पूर्वी वापरायचो त्यापेक्षा एक प्रकारे GCV वाढल्यामुळे तुलनात्मक मोठ्या प्रमाणात वापर कमी होणार आहे कोळशाचा. त्यामुळे आपल्याला मोठा फायदा होईल. सर, एक प्रश्न असा आहे,